त्यांनी आपलं मान्य केलेलं आहे। पण आमचं महिला मंडळ दुपारी इकडे यायचं, फिरून यायचं, गप्पा मारायच्या आणि मीच विचार करायची बहिणीचे पाय कसे दुखत नाहीत, पाय कसे दुखत नाहीत। तर इथं एका आम्हाला बेंचची गरजच होती भोसले सर, आणि ती तुम्ही आमच्या महिला मंडळाची ही गरज तुम्ही आज पूर्ण केलेली आहे। त्याबद्दल जय फाउंडेशनच्या चे मी मनपूर्वक आभार मानते। आणि तुम्ही कोणतंही म्हणजे आम्हाला त्यांनी सांगितलं की काल तुमचे जे गेस्ट आले आमच्याकडे, त्यांनी सांगितलं की मॅडम तुम्हाला काही आवश्यक असेल ते तुम्ही आम्हाला जरूर मागा। की आता आपण भोसले सरांना बघतोच आहोत की समाजामध्ये कुठंतरी असं हे झालेलं आहे की मला कुणी काही दिलं तरच मी त्याच्यासाठी काहीतरी करेन। पण भोसले सरांच्याकडे आम्ही नेहमी त्यांच्या हॉटेलवर पण जातो किंवा इथेही आम्ही 87 सालापासून शाहूनगरमध्ये रहिवासी आहोत। आम्ही पाहतो आहोत की मनाने काम करणं, मला कुणी सांगितलंय म्हणून नाही तर मनाने उत्स्फूर्त रीतीने काम करणं। मी आता त्यांच्या ग्रुपला काल जॉईन झाले तर त्यावर टाकले की तुमचं कुठं गटार स्वच्छ असेल तर आम्हाला जरूर सांगा, आम्ही ते साफ करू। असं कोणी आता राहिलेलं नाहीये। आणि ही जी उर्मी त्यांच्याकडे जी आहे की समाजकार्य करण्याची, ही त्यांच्याकडे शिक्षकी पेशा आहे। त्यांच्या घरातच त्यांची आई शिक्षिका आहेत, भोसले सर स्वतः शिक्षक होते, की कुठेतरी संस्काराचं मूल्य हे रुजलेलं आहे आणि त्याचं फळ आज ते आपल्याला त्यांच्या कामाच्या दृष्टीतून दिसत आहे। तर मी त्यांच्या टीमला शतशः धन्यवाद देते आणि आमच्या कॉलनीतर्फे त्यांचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन धन्यवाद। आज आपल्या श्री कृपा कॉलनीमध्ये हा स्वच्छ माझी कॉलनी स्पर्धेअंतर्गत जे ठरलेला होता की प्रत्येक कॉलनीला एक बेंच द्यायचा होता, त्या आज या बेंच बसवण्याच्या कार्यक्रमाचं या ठिकाणी छोटेखानी उद्घाटन झालेलं आहे। या कॉलनीतील सर्व मान्यवर, त्यानंतर ज्येष्ठ आमच्या महिला भगिनी या सर्व या ठिकाणी सकाळी आपल्या कामाच्या व्यापातून उपस्थित राहिलेले आहेत। पहिल्यांदा मनापासून सर्वांचे आभार मानतो। मुळात शाहूनगर हा आपला अगदी निसर्गाच्या कुशीत असलेला एक सुंदर सातारा शहरातला विभाग आहे आणि या परिसरामध्ये राहणारे लोकसुद्धा शिक्षक आहेत, बँकेमध्ये सर्व्हिसला असणारे फौजी लोक आहेत, विविध अगदी चांगल्या क्षेत्रामध्ये राहणारे लोक आहेत या परिसरामध्ये, ज्यांनी स्वतःच्या कष्टावरती, स्वतःच्या बुद्धिमत्तेवरती पैसे कमवून या ठिकाणी प्लॉट खरेदी करून या ठिकाणी आपली निवासस्थानं उभी केलेली आहेत। आता या लोकांच्या सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माफक अपेक्षा आहेत। रस्ता चांगला असावा, लाईट चांगली असावी, गटर स्वच्छ असावेत, पाणी आपल्याला मिळतं ते चांगलं असावं आणि ह्या सर्वच नागरिकांच्या गरजा असतात। मात्र त्याहीपेक्षा मोठा विषय म्हणजे या आपल्या शाहूनगर परिसरामध्ये जे एक वातावरण हवं आहे ते चांगल्या पद्धतीचं वातावरण असणं गरजेचं आहे। आणि हे प्रकर्षानं मीही 30 वर्ष झालं शाहूनगरमध्ये राहतोय, तर तेही मी नेहमी अनुभवतोय आणि नेहमीच शाहूनगरमधलं वातावरण हे चांगल्या पद्धतीचं राहिलेलं आहे, सामाजिक सलोखा चांगल्या पद्धतीचा राहिलेला आहे। इथे कुठेही भांडण तंटा किंवा मारामाऱ्या कधी बघायला मिळालेल्या नाहीत आणि नक्कीच या शाहूनगर वासियांसाठी जे भविष्यात अपेक्षित आहे आणि त्याच पद्धतीनं इथल्या तरुण वर्गाला जे अपेक्षित आहे, इथल्या ज्येष्ठ लोकांना जे अपेक्षित आहे, त्या पद्धतीनं शाहूनगरची प्रगती आपण भविष्य काळात एक चांगल्या पद्धतीनं करण्याचा मानस आमच्या सर्व जय सोशल फाउंडेशननी व्यक्त केला आहे आणि त्यामुळंच या सर्व सामाजिक उपक्रमांना सुरुवात ही शाहूनगरमधून झाली असं म्हणावं लागेल पाटील सर। आणि नक्कीच ही सुरुवात आपण पूर्ण सातारा शहर परिसर या ठिकाणी आपल्या या कामाच्या माध्यमातून लोकांच्या पुढे एक छानशी प्रेरणा देण्याचं कार्य करणार आहोत। मुळातच आपल्या शाहूनगरमध्ये मुळात ही आपली जी श्री कृपा कॉलनी आहे, या कॉलनीमध्ये नेहमीच आल्यानंतर सर्वांचं खूप प्रेम मिळत असतं। लोक अतिशय प्रेमळ आहेत। इथं सहजासहजी विनाकारणच दुस्वास कधी बघायला मिळाला नाही, त्यामुळं या कॉलनीमध्ये काम करायला येण्यासाठी नेहमी मला उत्साह वाटत असतो। आज बहुसंख्येने आपल्या या कॉलनीतील सर्व नागरिक या ठिकाणी उपस्थित राहिले, त्याबद्दल मी त्यांचे सर्वांचे आभार मानतो व इथून पुढे कोणत्याही गोष्टीला कॉलनीवासियांनी आम्हाला बोलवावं। आम्ही त्यांच्या कोणत्याही
जे शक्य आहे त्या कोणत्याही गोष्टीला कमी पडणार नाही याची शाश्वती देतो आणि या ठिकाणी थांबतो. सागर सरांचं काम आपल्या सर्व महिला भगिनी, त्याचबरोबर असणारे ज्येष्ठ नागरिक, त्याचबरोबर या कॉलनीत असणारे तरुण वर्ग, आमचे नेते सचिन फौजी, सर्वांनी सांगितलं. खरं म्हणजे त्यांच्या आईवडिलांकडून त्यांना आलेली जी वंशपरंपरागत समाजसेवा करण्याची भूमिका, आईवडील त्यांचे शिक्षिका मध्ये आहेत, होते, रिटायर झालेले आहेत, ती परंपरा समाजसेवेची त्यांनी जपली. त्यातून हा भाग सगळा पुढचा, त्याला राजकारण, इतर काही फायदे व्हावेत का असं अजिबात नाही, कारण ते स्वभावताच सकारात्मक दृष्टिकोन घेऊन जगणारा असा हा माणूस. या माणसानं आज समाजसेवेचं वृत्त धारण केले, नुसतं धारण नाही तर फक्त आणि फक्त काम करत राहणे, या पलीकडं निंदा अगर वंदा आमचा हा चाललेला समाजसेवेचा एक असलेला उद्योगधंदा किंवा समाजसेवा हेच आज त्यांनी ठेवलेलं गोल आहे, त्यांनी ठेवलेलं ध्येय आहे. आणि त्या निमित्तानं कॉलनीमध्ये भरपूर कामं केलीत, इथून पुढं भरपूर होतील याची खात्री या सगळ्यांना आहे. तर आम्ही सर्वजण आपण हे काम करत आहात आणि पुढं करत राहणार आहात, त्यासाठी या कॉलनीतल्या सर्व सदस्यांचे आपणाला पाठिंबा राहील. आपण पुढं चला, आम्ही आपल्याबरोबरच आहोत. आमचे सर्वांचे आशीर्वाद आपल्या कार्याला आपणाला आहेत. या ठिकाणी आपण हा कार्यक्रम घेतलात, काम करता आहात. आभार मानणं हे कॉलनीच्या दृष्टीनं महत्त्वाचं म्हणून फक्त शाब्दिक आभार मानत आहे, पण हृदयापासून आम्ही सर्वजण आपल्याशीच आपलेच आहोत. आपण पुढे चला, आम्ही आमचे आशीर्वाद आपल्या पाठीशी आहेत. धन्यवाद.